तर गाईज आम्ही आज चाललोय आमच्या गावाला आणि मी तर बाबा खूप खुश आहे. मला तिथं सगळे माझ्या आठवणीने वाट बघत असतील की रिया कधी येते. स्पेशल म्हणजे माझे बाबा. माझे बाबा मला सांगतात बाबा मला पण लावतात फोन. तू आता काय बोललेलास? बाबांशिवाय कोण आठवण? हा बाबांशिवाय कोणी आठवण करता असं नाही. मला सकाळी पण पप्पांचा फोन येऊन गेला की बाय कधी येणार आहेस. मम्मीचा फोन येऊन गेला की बाय कधी येणार आहेस. बाबा माझे सारखे बाय फोन करतात. काल कधीपासून फोन करतायत की बाय तू कधी येशील कधी येशील. हा माझ्या बाबांचा माझा जाम जीव आहे. माझ्यासोबत नाही झाला फोन अजूनपर्यंत. पण खोटा बोलतोस तू. खोटा बोलतोस. असू द्यात गाई सगळं असू द्यात. जैसे कर्म तैसे भर काय काय जैसे याचे कर्म जाऊ देत काय नाही. तर आम्ही आता काय माहिती कसं होतं हा कारण का आमच्या काकाची गाडी सध्या खराब झाली म्हणजे एका माणसाने ती ठोकला आणि त्याची 4 पलटी मारला आणि त्याच्यामुळे गाडीचं काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला बसनी जाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे. आम्ही आता बघू बाय मी बाबू आम्हाला तिघांना बसनी पाठवणार आहेत आणि काका की स्कूटीवरती येणार आहेत. पण हा याडा म्हणतोय त्याला बसनी नाही जायचं. त्याला फक्त गाडी परवडणार नाही. 70 रुपये तिकीट आहे. तशी बायकांची 35 रुपये तिकीट आहे. म्हणून 35 नाही आहे वाढले. किती वाढली? 50 रुपये. 50 रुपये माझी पण वाढली असणार. माझी 100 झाली असणार. गाईस कसं परवडेल? मम्मीला बोल मम्मी तुझा नाही 100 रुपये ना तुझी झाली. माझी पण वाढली असेल. नाही कसं झालं माहितीये काय ज्या बायकांची जी हाफ तिकीट होती ना ती जराशी वाढवली. त्याच्यामुळे तुझी नाही वाढवली. तरी पण 20 रुपये महाग होते ना माझी तिकीट. अरे पण ते पप्पा भरणार आहेत तू थोडी भरणार आहेस. पण मला जायचं ना गाडीवर. तुझं आहे जाऊ दे. गाडीवरती हा येईल तर तू दाखव. गाडीवरून तू बनव व्लॉग अर्धा. नाहीतर मी घरी जाऊन बनवलंच आहे. आणि मला घरी जाऊन मोबाईल माझ्याकडे पाहिजे. बरं काय नाही एक काकी बघ हा बघ असं कर. माझा मोबाईल लेट झालाय म्हणून होम. नाही तर मी आज बनवला असं माझ्या फोनवरून. मी ब्लॉग बनवते. हा ब्लॉग बनवायच पाहिजे मला. बाकी कशाला पाहिजे मला मोबाईल. क्लिप काढाय बस. हा तू घरात थांब. मला रात्री दाखवायचं आहे गेट रेडी विथ मी करताना एक. हा त्याच्यानंतर ते पण काढून दे मम्मीला. जा जिमला जाणारा भाऊ माझा 8 दिवस जिमलाच नाही गेला. त्याच्यामुळे त्याने काही खाल्लेन पण नाही आणि काय म्हणजे त्याचा प्री वर्कआउटचा पण जो खातो ना सगळा ते पण त्याने काही खाल्लेलं नाही. वर्कआउट करून आल्यावर पण खातात ते पण खाल्ले नाही. त्याच्यामुळे अशी त्याची बॉडी कमी झाली. पण त्याच्यामुळे तुम्ही त्याला लेचीपेची समजू नका. तर चला आता आम्हाला कालचा व्लॉग एडिट करायचा आहे. आम्ही लेट का होईना पण टाकू. दीदी तू माझी वरच काढणार. चार्जिंग नाही माझ्या फोनला. मग चार्जिंग लावायचं. तू घेऊन बसलीस कसं लावणार तू? गाईज बघा आमच्या घरामध्ये बायकांना किती आराम असतो बघा. काकीने पुरण वाटायला घेतला होता आणि आता काकाच वाटतोय. काका तुला बायकोला मदत करायला जाम आवडते ना? आमचा काका बायकोला सगळ्याला मदत करतो. सगळीच करतात म्हणा पण काका आमचं जाम मदत करतो. काकीला आमच्या कांदा कापायला पुरण वाटून द्यायला अजून भरपूर घरात कचरा पण काढतो काका आमचा. आमच्या घरात असं नाही की बाईने सगळं करायला पाहिजे. आणि ही आमची येडी घालते. पहिला प्लाझो घाल ठेवल्या. माझी बहीण बॅगा घेऊन ब्रँडेड बॅग आहे. ब्रँडेड बॅग आहे. कसली भाई एसएस बॅग मोबाईल. बाय चला तुम्ही या लवकर. सावकाश या लवकर या. ओके ते पार्टनर येणार आहेत खरं सांगतो. चला मग बाय. तर गाईस आता आम्ही चाललो आहोत गावाला. ही बघा सगळे रेडी होऊन आलेत. हा आमचा नोकर बॅग पकडायला. आणि एक पण बस नाही. गावाला चाललोय आणि एक पण बस नाही. नाही एक पण नाही. आता आम्हाला काय बाबू विचारशील काय? आम्ही थांबू का इथं? ती कुठली आली बोने ती पण लोकल असेल बघते. जा बघून ये. आता आम्हाला टाइम लागणार आहे खूप. आम्हाला नाकाला कान सुटतंय. इथे खूप पावसाने पाणी भरलेलं आहे. तो गाईस आम्ही काय म्हणतो मला बघितलं का हसायला पण येतो. चल मधल्या मध्ये उभे नका राहू. गाईज आता इथं सगळे आम्ही महाडचं स्टँड कोण
हॅलो हिरो वाटतोय हिरो वाटतोय. आईला आईला काय झाला? बस मुरुडची आहे. मुरुड आहे मेंटेनन्स की तू गाईस मुरुडची बस आहे आणि जायला माहिती नाही आपल्या गावाला जायला कुठली बस लागते. जळ सुटाल. नाही 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 अरे दिसलं पाहिजे बाईतून. अरे बाई कंडक्टर आहे आतमध्ये जागा आहे काय? मुरुडची बस होती आणि ह्या माणसाला माहिती पण नाही की आपल्याकडे जायला कुठली गाडी असते. मुरुडच्या बसमध्ये इकडे विचार होता मुरुड आपल्याकडे पडतो. पाऊस कुठे येतोय? दादाला सांग ना कुठची खिडकी बंद. मित्रांनो हे बघा किती बरं दिसतंय. आता तर अशी उडत जायला लागेल एकदम एरोप्लेन. आम्ही पाठीमध्ये बसलोय. मी कधीच पाठी बसलो नाही गाईस. पहिल्यांदा बसलोय मी. जाम यायला बसलोय. मी पहिल्यांदा बसलोय पाठीमध्ये. दादा कोण आहे? खिडकी पुढे घ्या ना जरा. पाणी आहे मागे. चला मित्रांनो तू काढणार आहेस ना? तिकीट मी काढणार आहे. चला आता तिकीट काढल्यानंतर परत भेटूया. कंडक्टर येत आहे आमच्या जवळ. आम्हाला लाज वाटते त्याच्यासमोर लॉक करायला म्हणून आम्ही मला तर नाही लाज वाटत अजिबात. पैसे देते. 1 रुपया आहे काय? 500 रुपये बंद आहेत ना. 1 रुपया नका येऊ. आपली आजोबाची ना गाडी. गावाला आता ही बघा माझी मोठी मम्मी रियादी पूर्ण रियादी. माझी मम्मी जाम खुश झाले की आले गावाला. ही बघा दोघी भिजल्यात बेकार. बोलली होती ना मी गावाला येणार नाही. मला दाखव. ही बोलली होती की मी गावाला येणार नाही. मी कशाला आली? नाही मी नाही अशी बोलू गावाला येणार नाही. दोघी म्हणतायत की मी गावाला येणार नाही पण बरं परवा येणार आहे अशी बोलू पप्पांना. कारण त्यांची एक्झाम होती. मी जोपर्यंत मोबाईल मग माझा मोबाईल झालाय का? हे पप्पा बोला काहीतरी. कपडे चेंज करू दे. खाल्लाय खाल्लाय त्यांनी खाल्लाय. तंबाखू टाकलाय. सगळ्यांना हा बघा लाईट घर. लाईट लाव. बोल करा थोड्या पण सारखी लाईट लाव. लाईट लावू. आता हे बघा हे बघा गणपती डेकोरेशन अजून आहे अशीच समोर. चला काय ग लाईट बॉस लाईट कधी लागत तुमची. हा काय काय करतेस? हा काय करतेस? शिरा खातेस. बरी आहेस ना? माझी आठवण आली तुला? आठवण आली ना माझी तुला की नाही आली? आली. मला भेटायला नाही ती आलीस तू मगाशी. मीरा आली मला भेटायला. तू का नाही आलीस मग भेटायला मला? काय बोलतेस? आला मोबाईल कोणाचा? मोबाईल कोणाचा आहे? मला वाटत तुझा. मोबाईल बघते वा. दादाला भेटायला पण नाही आलीस तू. हो तुझ्या सारखाच आहे का? आंघोळ नाही गेलीस? आंघोळ नाही गेलीस? हा बघ बोलतो कशी. भंडारा काय एवढं लावलीस तू? आले थांब जरा शार्वीशी गप्पा मारते. शार्वी चल येतो नंतर. बाय बाय. ये घरी ये. बाय बाय कर. बाय कर. देव काय मुगाची देव. एवढी कुठे देतेस?
मुगाची देव काय आणि मला एवढा भात पण नको देऊ जाणी. मी मला पुऱ्या द्या. जेवणे को आओ गाईस. आई भाकरी काढ ना. हा हो आओ फोन मम्मीला ते हे करत होतो, ड्रेसिंग करत होतो. लावली आई हाय कर. बघा गाईस माझी आई बघा. पप्पा नाही व्हिडिओ आहे. व्हिडिओ आहे. तुला माझी आठवण आली ना? माझी आठवण आली ना तुला? नाही आली माझी आठवण. मग सगळ्यांना एकसारखे फोन लावायचे. मित्रांनो माझे बाबा तुम्हाला दाखवतो. बाबा दाखवते तुम्हाला. थंडी लागते काय? कधी कधी घेतलं तू? किती हजारचा मोबाईल आहे? काय माहिती नाही सांगा ना. काय माहिती देवाला माहिती. आता आमची जे नाही 20 रुपयाचा. सांगा ना तुमच्या मध्ये कितीचा असायला मोबाईल? बघा केवढा वाटते तुम्हाला. तरी पण 20,000 आहे. 83,000. कोणाचा तू? बाबूच आहे. आपल्या बाबूचा? माझा भाऊ येतोय. मग काय कमी त्याची जर मोबाईल वापरणारा माणूस. हो द्या सर, हो द्या. खर्च आहेत सरपंच. मग हो द्या खर्च आहेत सरपंच. करोडपती झाले किती. आपल्याशी काय आहे. जेवतो. करोडपती झाले म्हणताय. 83,000. बघा आमच्या आईने जेवण केले. डाळ, आमटी, भात, भाजी. हा. काय का मला चालतो जेवण तर जेवण. बाय. खायचं समजा देख लो गाइस कदम लोगों के घर में कलेश. याला सवय लागली तर हॉटेलला जायची त्या अभिनव सोबत. चला जेवायला सुरुवात करूया. हा माझा ताट. पुरी, भाजी, भात. मित्रांनो हा माझा काका. काका हाय कर. हाय कर. काकी काकी तू भारी एडिटर आहेस. भारी एक नंबर एडिटर आहेस तू. माझी बहीण बघा गार्डनला एका मित्र बघा बघा. हाय कर. हाय. अरे हाय. अरे हाय तर कर. हाय. चला फोनमध्ये बोलते बिझी आहे सध्या ती. पाया पडून घेऊया देवाच्या. आमचं मोठा घर. हा घर बघा. ही डिझाईन मी काढली. ही पूर्ण डिझाईन मी माझ्या हाताने काढली आहे. ही आमची पणजी आजी, हे आमचे दादा आणि हे आमचे आजोबा पणजोबा सॉरी. आणि ही माझी दीदी मोठी. ही आमची दियाराणी आणि ही श्रेयाचा स्केच काढलाय. आणि आमचं देवघर. चला पाया पडूयात. ए बाय. बघा मोठ्या मम्मीचं घर. बघा मोठी मम्मी आमची बसले. मोठ्या पण जेवतायत. मोठ्या पण जेवताव काय? दशमी खाताय जेवतायत. हा म्हणजे दशमी खाताव काय पप्पा? उपवास आहे. हे तुमची मोठी मम्मी. मोठी आहे कर. आम्ही व्लॉग करतोय. ताई बरी आहेस ना ताई? भाकरी टाकते. वरीची आम्हाला नको काय. वरीची पप्पा पप्पा बर्थडे जोरात झाला ना पप्पा. मला नाही बोलवली बर्थडेला. मी करणारच नव्हतो. मग मला बोलवून बर्थडेला. सयानी करा. पप्पा मी आली.
डेकोरेशन छान केलं. चला बाहेर जाऊ. काकी एक उगाना बोल ना. काकी एक उगाना घे. आमची काकी छान उगाना घेते. एक उगाना घे. साईडला तर घे. नाही मस्त आहे. इथं मस्त आहे. बोल तू. सूटकेस पे सूटकेस सूटकेस में आईना रुपए जी का कहना है पूर्वी तू फॅशन में रहना. भारी भारी सगळी आली पाहिजे. गाईस आता आम्ही आमच्या कुलस्वामी जवळ आलेलो आहे. आता आमचे मोठे बंधू जेवत आहे. जेवतोय काय बोलतोस. दशमी खाताय. फ्रंट कॅमेरा असं दाखवायचं. आम्ही समोर बसलेलो आहे. समोर आमच्या शांतपणे घरी बसलेलो आहे. आमचं गाव चालता बोलता आहे. पब्लिक भरपूर आहे गावात. जरा चला तुम्हाला दाखवते मी जरा आमच्या आर्यन बंधू. आर्यन मी आता ब्लॉगिंग सुरू केले तर जरा लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. नक्की 100%. हा आमचा आर्यन आहे. फर्स्ट क्लास बॉलर आहे. 1000 रुपये लागतील लाईक. आणि आमच्या आर्यनच्या हे बघा तुम्ही. पण तू ते इथं आधी मला पण दे. मला पण द्या. हा मी जेवलो आहे. दे कुठे गेली श्रेया. अरे जरा भारी आहे. कोण तू. हा चाललीस म्हणून बोललो. मग कसं लांबून पकडत. अरे दिसू दे. माझी बहीण मॉडर्न आहे. बघा सुंदर किती आहे ती. एस्थेटिक. श्रेया सांग तुला काय वाटतंय. व्लॉग सुरू केलेत मी. छान एकदम मस्त. ऐकून मला तुझी प्रगती झाली. नाही मी असा ब्लॉगचं नावच ठेवायचं हाऊस ऑफ लाफ. म्हणजे सगळीच आपली फॅमिली अख्खी फॅमिली दाखवायची. फक्त एवढंच हँडल मी करणार आहे. माझ्या भावाने नवीन मोबाईल घेतला. बहिणीचं पण येतोय आयफोन. बहिणीचं पण येतोय iPhone 17. आयफोन. मला काका मग काय विचारत होता की त्या मोबाईलवर काम करतात काय. का म्हणजे काका काय बोलला की मोबाईलवरती व्हिडिओ वगैरे बनवतात ना युट्यूबला. मग पैसे येतात ना त्याच्यावरून. नाही मला होतं त्याच्यावर काम करतात. पप्पा आमचे काही विचारतात. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पप्पा पोट भरला काय तुमचा. पप्पा एक गाणं बोला ना प्लीज. का शांत नको राहूस तू. शांत राहायला आम्हाला जमत नाही. कसं वाटतंय गावाला येऊन. बरं फक्त बरं वाटतं. फक्त बरं वाटतंय तुला. चार्जिंग खपतच ना म्हणून वाईट वाटतंय मला. तुझा जीव जळतोय म्हणून मोबाईल मला घेतलेस म्हणून मला जीव जळतोय. चार्जिंग. हा बाबा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुणेश्वर कसा प्रगटला कसा विठेवर उभय ठेविले हात कठेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. तर गाईज आता आम्ही व्हिडिओ इथं स्टॉप करणार आहोत कारण का आमच्या इथं गरबा तर आज काय होणार नाही.
आणि गरबा नाही होणार त्याच्यामुळं आम्ही काय जास्त जागरण करणार नाही आहोत. आम्ही लवकरच झोपणार आहोत आणि मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय करा सगळ्यांनी.